नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित होते। ओबीसींच्या प्रमुख मागण्यांसह छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली। तर आता थोड्याच वेळात छगन भुजबळांसोबत या ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीत भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्याचबरोबर बघा काय घडतंय। छगन भुजबळांच्या नाराजीवर गिरीश महाजन यांनी भाष्य केलंय। छगन भुजबळ हे नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मात्र मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार फडणवीसांना आहेत असंही त्यांनी म्हटलं। पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे। भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात? या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याची जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे, बावनकुळे साहेबांचा आहे। आता कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटेंची वर्णी लागल्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। भुजबळांना डावलून कोकाटेंना मंत्रिपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। अशातच कोकाटे भुजबळांच्या मतदारसंघात जाणार आहेत आणि त्यामुळे नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। न सावरायला काय झालं? आरामशीर सावरू शकतो मी। तुम्ही नाशिकचं बोलता, मी महाराष्ट्र सावरू शकतो। त्यामुळे तुम्ही छोटा विचार करता, मी त्याच्यापेक्षा मोठा विचार करतो। थेट प्रश्न असाच आहे की आता भुजबळ नाराज आहेत आणि त्या भुजबळांचं बळ जे आहे ते आता अजितदादांच्या निमित्ताने अजितदादा हे बळ आता माणिकराव कोकाटेंना देणार अशा प्रकारची चर्चा आहे। हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून दादांनी सर्वांनाच बळ दिलेलं आहे आणि सत्तेमधला माणूस त्याला तर बळ दादा देतातच, परंतु कुठलाही सामान्य कार्यकर्ता जरी या ठिकाणी दादांना भेटला तरी दादा त्याला ताकद देतात, बळ देतात, त्याची कामं करतात। त्यामुळे असं काही स्पेशली असं काही दादा करतील, स्पेशली असं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे। दादा हे सर्वांनाच ताकद देतात आणि ताकद मलाही देतीलच, पण ते कोणासाठी कोणाच्या विरोधात मुद्दाम ताकद देतील असा जो समज आहे तो चुकीचा आहे असं माझं मत आहे। बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत। वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे। आणि दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेडोवाकडे बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गय करणार नाही पक्क। राज्याचे कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत, कारण माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गायब झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो होर्डिंगवर बघायला मिळत आहेत। महायुतीच्या मंत्र्यांचे होर्डिंग आणि त्यावर महाविकास आघाडीचा खासदाराचे फोटो सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात चांगल्याच पद्धतीने चर्चित आहेत। तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आणि आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर महायुतीत कोणताही वाद होणार नाही, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल। मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे। त्यामुळं आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही। 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खाते वाटपाचं आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं, आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसतं।
महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडताच शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कळंबोली ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाच्या रस्सीखेचबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचं पारडं जड असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्रीपद देतील असं गोगावले म्हणाले. मला वाटत नाही रस्सीखेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमध्ये हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देते. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला आहे, त्यामुळे ती आठवण, ती जाणीव मला आहे. आणि जिल्ह्यांनी जे काही मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे. परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे. तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू. आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल.